रमेश आणि लक्ष्मीच्या वाढत्या जवळीकमुळे चर्चेला अधिकच उधाण आलेलं होतं. लोक आपापसात कुजबुजत होते. या सगळ्याला कुठेतरी पूर्णविराम लागावा म्हणून लक्ष्मी आणि रमेशने निवारा केंद्रातल्या जवळजवळ 50 लोकांसमोर आम्ही दोघे लग्न करणार असल्याचं जाहीर करून टाकले. आणि त्या सगळ्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना लग्नाचे वचन देऊन चाललेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. रमेश आणि लक्ष्मी मुंबईच्या एका शाळेत लॉकडाऊनमुळे बनवण्यात आलेल्या बेघर निवारा केंद्रात राहत होते. या निवारा केंद्रात जवळपास 50 लोकांना ठेवण्यात आले होते. एकमेकांचा फारसा अथवा अजिबातच परिचय नसलेले वेगवेगळ्या गावातील, प्रांतातील, राज्यातील, वेगवेगळ्या भाषेचे काही महिला आणि पुरुष लॉकडाऊनमुळे शाळेच्या छताखाली एकत्र राहायला आले होते. इथेच रमेश आणि लक्ष्मीची ओळख झाली. रमेश जवळपास 40च्या आसपासचा, मूळचा नागपूरचा, तर लक्ष्मी कर्नाटकातील कुठल्या तरी गावातील होती. वय 30च्या आसपासचं असावं. मागील 2 महिन्यापासून दोघे या निवारा केंद्रात राहत होते. या शाळेतील सहवासातच दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले. जवळीक वाढली, बोलणं चालणं वाढलं, एकमेकांची सुखदुःखे वाटून घेऊ लागले. मूळचा नागपूरचा असलेला रमेश हा मुंबईत मागील 10 वर्षापासून मिळेल ते बिगारी काम करत आयुष्य जगत होता. रोजचं हातावरचं पोट मुंबईतल्या एका रेल्वे स्टेशनमध्येच राहायचा. सध्या स्वतःचं म्हणावं असं जगात कोणी नाही. बायको 10 वर्षापूर्वीच मुलं बाळं होत नाही म्हणून नैराश्याच्या गर्देत हरवली. वांझटपणाचं दुःख ती सहन करू शकली नाही आणि एक दिवस याच नैराश्यातून तिने विहिरीत उडी घेतली आणि त्याला कायमचं एकटं सोडून टाकून निघून गेली. बायकोच्या मृत्यूनंतर आलेल्या वैमनस्यातून त्याने गाव सोडलं. ते आजपर्यंत कधी मागे वळून बघितलंच नाही. लक्ष्मीचा नवरा तिला सतत मारहाण करायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा, दारूच्या व्यसनामुळे रोज शिवीगाळ करायचा. या सगळ्या होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने लग्नानंतर 5 वर्षातच 2 वर्षाच्या बाळासहित घर सोडलं. आधारासाठी माहेरी आली. तिथे थोड्याच दिवसात आपण सगळ्यांच्या नजरेत खुपतो हे तिला जाणवू लागलं. आपली माहेरच्या लोकांच्या नजरेत एक अडगळीत टाकलेल्या वस्तूपेक्षा जास्त किंमत नाही हे तिला कळून चुकलं. दरम्यान नवरा येऊन जबरदस्तीने मुलाला घेऊन गेला. तुला काय करायचे ते कर, पण परत माझ्या घरी फिरकायचं नाही हे बजवायला मात्र तो विसरला नाही. तिला कळत नव्हतं आता नक्की तिचं घर कोणतं. माहेर जिथे त्याची किंमत नवऱ्याने टाकलेल्या बाईपेक्षा जास्त नव्हती, की सासर जिथे तोंड दाबून बुक्क्यांचा मार मुकाट्यानं खायचा आणि आवाजही करायचा नाही. जर स्वतःची बाजू मांडायचा प्रयत्न केलाच तर घरातून निघून जा ही धमकी. अशी सगळ्या बाजूने कोंडी झालेल्या आणि ढासळलेल्या मानसिक अवस्थेतच ती एका रेल्वेत चढली. आपण कुठे चाललोय, काय करतोय, काहीही ठाऊक नसताना तिने दिसेल ती वाट ठरवली होती. एकदम अनोळखी, कारण ओळखीच्या वाटा तिला कधीच विसरून गेल्या होत्या. मुंबईत आल्यानंतर ती रेल्वे स्टेशनवर राहू लागली. थोडे दिवस ती लोकांकडे मागून पोट भरू लागली. नंतर ती मिळेल ती छोटी मोठी कामं करू लागली आणि स्टेशनवरच जागा भेटेल तिथे झोपू लागली. रेल्वे स्टेशनच आता तिचं घर बनलं होतं. काही दिवसापूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे टाळेबंदी झाली. लोकांचे व्यवसाय बंद झाले. हातावर पोट असणाऱ्यांचे रोजगार गेले. गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली. शासनाचे बेघर लोकांसाठी निवारा केंद्र स्थापित केली. रमेश आणि लक्ष्मी बेघर असल्याकारणाने त्यांना निवारा केंद्रात आणण्यात आलं. इथे त्या दोघांची ओळख झाली, जवळीक वाढली. दोघांनी आपल्या गतकाळातील इतिहास एकमेकांना सांगितला. दोघांची मनं एक झाली आणि दोघांनी लग्न करून पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याचं स्वप्न बघितलं. मुख्य म्हणजे दोघांनीही आयुष्यात बरेच चटके सहन केलेले असल्यामुळे एकमेकांची दुःखे त्यांना कळत होती आणि नात्याची किंमत त्यांना ठाऊक होती. 2 दिवसापूर्वीच बेघर निवारा केंद्रातील सगळ्या लोकांना साक्षी ठेवत या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि लॉकडाऊननंतर रीतसर लग्न करून संसार थाटण्याचं जाहीर करून त्यांच्याबद्दल चाललेल्या चर्चेला दोघांनी पूर्णविराम दिला. लक्ष्मीला तिचं मन जाणून घेणारा कोणीतरी भेटला होता. तिच्या मनाचे तार आज पुन्हा नव्याने छेडले होते. लक्ष्मी आणि रमेश या दोघांनी आयुष्यात आलेल्या कटू अनुभवाला तिलांजली देत नव्या उमेदीने सुखी आयुष्याची स्वप्ने बघत नव्या वाटेवर पुढे पाऊल टाकत होतं. आयुष्य कधी कोणतं रूप घेईल सांगता येत नाही. कधी शुष्क पानगळ तर कधी हिरवं सळसळतं तारुण्य, कधी मातीचा ओला सुवास तर कधी तप्तलाही जीवनाची पाऊलवाट चालतं असताना मातीत दडलेल्या असतात अनेक ओळखी अनोळखी पाऊलखुणा, काही नव्या तर काही विरत चाललेल्या. रानावनातून काच खळग्यातून काट्याकुट्यातून वाट काढत चालू असतो प्रवास. निरंतर दूर क्षितिजा पलीकडे दिसणाऱ्या सप्तरंगी इंद्रधनुष्याकडे. आज याच रंगहीन अंधाऱ्या वाटेवर
चालत आज रमेश आणि लक्ष्मीला गवसलं होतं त्यांचं सप्तरंगाने सजलेलं इंद्रधनुष्य आयुष्य. मित्रमैत्रिणींनो, स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.